खारं वांगं म्हटलं की सगळ्यांच्या आवडीची भाजी. मोठे जितक्या आवडीने खातात त्यापेक्षा जास्त आवडीने लहान लेकरं ही भाजी खातात, कारण की खायला अजिबात तिखट नसते. आज आईनं मस्त अशी फ्रेश काटाळ वांगी घेतली होती. मग म्हटलं चला खारं वांगच बनवूयात. फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे खोबर, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि शेंगदाणे. सगळ्यात आधी मी इथे वांगी कट करून घेतलेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवले, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. त्यानंतर फोडणीसाठी लागणारं सगळं साहित्य बारीक करून घेतलं. खोबरं आधी मी किसणीने बारीक किसून घेतले आणि परत लसूण बारीक करताना लसणासोबत अजून जास्ती बारीक करून घेतलं त्याला, जेणेकरून ते मोठाट राहणार नाही आणि दाताखाली कचकच लागणार नाही. नाहीतर लेकरांची परत नाटकी असतात, जरा जरी दाताखाली काही मोठाट लागलं की खायला होऊ नको करतात. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं. शेंगदाणे भरपूर प्रमाणात वापरली तिथं. कोथिंबीरची पेस्ट तयार केली आणि वाटलेले सगळे जिन्नस एकत्रित करून एक सारण तयार करून घेतलं. खोबर लसणाची पेस्ट, कोथिंबीरची पेस्ट आणि शेंगदाणे सगळे एकत्रित करून त्यामध्ये थोडीशी हळद टाकून, चवीपुरतं मीठ टाकून थोडासा गरम मसाला ॲड करायचा. इथं मी घरकुल मसाला ॲड केला आहे. आपल्या आवडीनुसार आपण इतर कोणताही मसाला ॲड करू शकता. सारण तयार झालं की सगळ्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं. पातेल्यामध्ये तेल गरम झालं की जिरी मोहरी टाकायची आणि कढीपत्ता टाकून हे भरलेली वांगी त्यामध्ये ॲड करून मस्त 1-2 मिनटं फ्राय करायची. वांगी फ्राय होत आहेत तोपर्यंत एका बाजूला गरम पाणी करून घेतलं भाजीमध्ये टाकण्यासाठी. वांगी फ्राय झाली की गरम पाणी त्यामध्ये ॲड करून मस्त एक उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची. अशा तऱ्हेने मस्त खारं वांगं तयार होतं. लहान लेकरं एकदम आवडीने खातील. नक्की ट्राय करून